अंबरनाथ तालुका आध्यात्मिक समितीच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यंदाही बदलापुरात राष्ट्रीय कीर्तन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। रविवारी काल्याच्या कीर्तनानं या कीर्तन महोत्सवाची सांगता झाली। तत्पूर्वी शनिवारी दीपोत्सवानं कीर्तन महोत्सव प्रकाशमान झाला। आमदार किसन कथोरे यांच्या संकल्पनेतून दरवर्षीप्रमाणे यंदाही 4 जानेवारीला राष्ट्रीय कीर्तन महोत्सवाची सुरुवात झाली। भजन, कीर्तन, सामुदायिक हरिपाठ पठण अशा आध्यात्मिक कार्यक्रमांनी रंगलेल्या कीर्तन महोत्सवाचं आकर्षण ठरला तो म्हणजे दीपोत्सवाचा सोहळा। आमदार किसन कथोरे आणि बदलापूरच्या नगराध्यक्षा रुचिता घोरपडे यांनी दीप प्रज्वलित करून दीपोत्सवाला सुरुवात केली। त्यानंतर उपस्थित भाविकांनी एक एक दिवा प्रज्वलित केला। दिव्यांच्या या सुंदर रोषणाईनं संपूर्ण सभामंडप उजळून निघाला होता। अंधारातून प्रकाशाकडे नेणारा हा दीपोत्सव खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायानं रुजवलेली आध्यात्मिक परंपरा जपणारा आणि तरुणाईला दिशा देणारा ठरलाय। गेल्या 23 वर्षापासून हा राष्ट्रीय कीर्तन महोत्सव बदलापूरमध्ये भरवला जात असतो। शेवटच्या टप्प्यातला या वर्षाचा हा आज दीपोत्सवाचा कार्यक्रम पार पडत आहे। हजारोच्या संख्येने या ठिकाणी दीपोत्सवाला सुद्धा आमच्या भगिनी असतील, सर्व भाविक असतील, मोठ्या संख्येने उपस्थित राहतात। आपल्या जीवनातला अंधकार दिव्याच्या रूपाने बाहेर प्रदर्शित व्हावा आणि आस्ते आस्ते आपल्या दिव्याचा प्रकाश हा जगाला सुद्धा प्रकाशित करावा। सूर्याला सुद्धा कधी अंधार माहीत नसतो, पण आपल्या जीवनामध्ये कधी कधी अंधार येतो, पण त्याला उपयोगाला जर येत असेल तर खऱ्या अर्थाने हा दिवा येतोय आणि जीवनामध्ये हाच दिवा आपल्या प्रकाशमान हो ही प्रार्थना खऱ्या अर्थाने चरणी प्रार्थना करायला मला आनंद वाटेल। या सर्व भाविकांना मी मनापासून शुभेच्छा देईल की एक वेगळ्या प्रकारचं बदलापूरमध्ये एक वैभव उभं राहतंय, सांस्कृतिक वैभव। आज आमचे सगळे मालकरी, टाळकरी सगळे लोक या ठिकाणी एक मनोभावे एक आठवड्याचा कार्यक्रम इथं उत्साहाने करत असतात आणि त्याचा आज दीपोत्सवाची सांगता होते। या सांगता समारंभाला मनापासून शुभेच्छा द्यायला मला आनंद वाटेल। सर्वांच्या जीवनामध्ये प्रकाश पडावा ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो।